हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण श्लोक क्रमांक 49 असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति या श्लोकावर आधारित माऊलींच्या ओवी क्रमांक 956 पासून 963 पर्यंतचं चिंतन करताना आपण श्रीमद भागवत आणि एकनाथी भागवतामधील ध्यानयोग जो स्कंध 11 भागवताचा स्कंध 11 आणि त्यातील अध्याय 13, 19 आणि 20 या 3 अध्यायावर नाथांनी काय सांगितलं, मूळ भागवतात काय आहे याचं चिंतन आपण करत होतो. आणि त्याचं आपण जो काही समारोप केला होता तो नाथांच्या ओवी क्रमांक 380, 386 आणि 388 अध्याय क्रमांक 13 मधील या ओव्यांचं आपण चिंतन करून थांबलेलो होतो. आता आपल्याला स्कंध क्रमांक 11 अध्याय क्रमांक 13 आणि श्लोक 27 म्हणजे मूळ भागवत काय सांगितलं त्यामध्ये, तर त्याचं आपण अर्थ पाहणार आहोत. त्या श्लोकाचा सत्व रज तम या 3 गुणापासून अनुक्रमे बनलेल्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3ही अवस्था बुद्धीच्या वृत्ती आहेत आणि जीव या सर्वांचा साक्षी आहे असं 27व्या श्लोकमध्ये स्पष्ट केलं. त्यावर नाथ महाराज सिद्धांत सांगतात, स्पष्ट करतात. असं म्हणतात की देहातीत गुणातीत तिही अवस्था अतीत द्रष्टा साक्षी निश्चित जाणता एथ जो जीवू. अध्याय 13 ओवी क्रमांक 399. अर्थात देह 3 गुण, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था या सर्वांच्या पलीकडे आत्मा आहे. द्रष्टा असलेला आत्मा हा साक्षी आहे हे निश्चित. देह 3 गुण 3 अवस्था यांच्याशी तादात्म्य पाहून वृत्तीद्वारे जो जाणतो तो जाणणारा जीव वृत्तीकडे, विचाराकडे साक्षीभावाने पाहत राहिल्याने तादात्म्य संपते आणि ध्यान लागते. ही साधना आपल्याला करावयाची आहे. ज्या बुद्धीमुळे म्हणजे 3 गुणापासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्तीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला 3ही गुणांनी बांधून टाकते. म्हणून साधकाने तुर्यावस्थारूप माझ्यामध्ये राहून बुद्धीच्या या बंधाचा त्याग करावा. त्यामुळे विषय व चित्त या दोन्हीचाही म्हणजे वृत्ती प्रवाहाद्वारे आत्म्याशी असलेला उपाधी संबंध तुटतो. कुठे सांगितले? श्लोक क्रमांक 28 मध्ये. आपण स्कंद 11 पुन्हा नको सांगायला, अध्याय आणि श्लोक सांगेल. तर स्कंद 11 अध्याय 13 श्लोक 28. पुढे 29व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, मी माझे या अहंकारानेच बंध निर्माण होतो. त्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो. म्हणून हे जाणणाऱ्यांनो म्हणजे विद्वानाने विरक्त होऊन संसाराची विषयोपभोगाद्वारे असलेली चिंता सोडून तुर्यावस्थेतच असावे, राहावे. श्लोक क्रमांक 29चा अर्थ आपण पाहिला. आणि तुर्यावस्थेसाठी माऊलींनी अध्याय क्रमांक 6
आणि ओवी क्रमांक 320मध्ये काय सांगितलं ते जरा आपण पाहूया, म्हणजे तुरीयावस्था आपल्याला कळून येईल. आत्मानुभूतीचे सुस्पष्ट वर्णन माऊलींनी या ओवीत केलेले आहे. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 320 मी वाचली. आणि आता आपल्याला त्यावरचं जे चिंतन करायचं आहे त्यामध्ये तुर्यावस्था काय आहे, ज्याला उन्मणी अवस्था म्हणतात ते. कारण माऊलीचा शब्द काय आहे, जे तुर्येचे तारुण्य. आता त्याचं चिंतन करताना ते परमतत्व, आत्मतत्व, तो आत्मा उन्मनी अवस्थेचे म्हणजे काय, मनरहित, मन संपलेल्या अवस्थेचे सौंदर्य आहे. ते उन्मनीयेचे लावण्य. अर्थातच मन संपल्याशिवाय मनात शब्द, रूप, भावना आपोआप येणे संपल्याशिवाय आत्मानुभूती नाही. उन्मनी अवस्थेला तुर्यावस्था म्हणजे जागृती, निद्रा व स्वप्न या 3 अवस्था नसलेली मात्र ही चौथी तुर्या म्हणजे चौथी अवस्था होय. आत्मानुभूती तुर्यावस्थेचे तारुण्य आहे व अनादी अमर्याद परमतत्वाचा अनुभव आहे. तुर्यावस्थेचे तारुण्य म्हणजे नित्य नवीनता, शिळेपणा नसणे, कधीही नकोसे न वाटणारी ही अवस्था म्हणजे स्वरूपानुभूती आहे. या अवस्थेचा कधीही कंटाळा येत नाही. आता योग वसिष्ठामध्ये साधनाभ्यासाच्या अंगाने मनाच्या एकूण 7 भूमिका सांगितलेल्या आहेत, ज्या अवस्था दृढ होऊन फल देण्यास समर्थ होतात त्यांना योग वसिष्ठात भूमिका म्हणतात. या भूमिकेवर उत्तरोत्तर क्रमाने मनास स्थिर करणे हा त्यामागील उद्देश आहे. या मनोभूमिका पुढील प्रमाणे आहेत. शुभेच्छा म्हणजे मोक्षाची उत्कट इच्छा. दुसरी भूमिका विचारणा म्हणजे त्यासाठी श्रवण आणि श्रवणानंतर मनन ही साधना करावयाची आहे. तिसरी भूमिका तनुमानसा म्हणजे एकच वृत्ती धारण करणे. कोणती? मोक्षाची उत्कट इच्छा. सत्वापत्ती म्हणजे पूर्ण वैराग्य, निर्विषय वृत्तीत स्थिरता. पुढील भूमिका असंसक्ती म्हणजे सिद्धीमध्ये गुंतून न पडणे. पुढची भूमिका पदार्था भावनी म्हणजे देहांकार, कर्तृत्व अहंकार रहित अवस्थेत म्हणजे अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक 9 प्रमाणे इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते या अनुभवात स्थिरता. आणि 7वी भूमिका तुर्यगा म्हणजे मनाचा लय. आणि मनाचा लय झाला म्हणजेच आत्म्याचा अनुभव येतो. जागृतावस्थेमध्ये जो सतत शब्द प्रवाह, वृद्धी प्रवाह जाणवत असतो तो प्रवाह थांबलेला आहे. ही अवस्था म्हणजे तुर्यावस्था. उन्मनी अवस्था म्हणजे चौथी अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही नसलेली अशी चौथी अवस्था. हा अनुभव ध्यान लागले की डोळे बंद असताना काही महिन्यांच्या ध्यानाभ्यासाने सर्वांना येतो. ही खूप सुरुवातीची पण महत्त्वाची पायरी.
ध्यानाभ्यास परिपक्व झाला की वृत्तीप्रवाह म्हणजे विचार प्रवाह थांबण्याचा हा अनुभव जेव्हा जागृतावस्थेत येतो तेव्हा त्या अवस्थेस तुर्यावस्था किंवा तुरीयावस्था असे म्हणतात. आता पुढे अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 408 नाथांची ओवी अशी आहे. लोह घडवुनी अग्नी न घडता कर्म करुणी जीव अकरता तरी वृत्ती संगे तदात्मता अहंकरता हे मानी. या ओवीचा अर्थ पाहू. लोखंडातील अग्नीमुळे लोखंडास आकार देता येतो, पण अग्नी निराकारच असतो ना. त्याप्रमाणे अधिष्ठान असलेल्या आत्म्यामुळे जीव कर्म करतो, पण आत्मा अकर्ताच राहतो. वस्तुस्थिती अशी असताना वृत्तीसंगामुळे वृत्तीशी तादात्म्य येते आणि आत्मा जीवभावास प्राप्त होऊन स्वतःस करता मानू लागतो. असा हा 408व्या ओवीचा अर्थ. पुढचे ओवी जी आहे माऊलींच्या नाथांची ती 412 क्रमांकाची अशी आहे. आत्म्याने प्रकाशली वृत्ती वृत्तीने आत्म्यासी जीव प्राप्ती जीवा जीवत्वे देहासक्ती सुख दुःख प्राप्त तेने भोगी. पुढची 413वी ओवी अशी आहे. एवं वृत्तीची आसंगती वाढली विषयांची आसक्ती तेने संसार बंध प्राप्ती झाली निश्चिती जीवासी. 414 पुढची ओवी वाचतो. तरी आवरावी विषयवृत्ती वैराग्यवृत्ती गुरुकृपा. म्हणजे 414व्याचा ओवीमधला 2 चरण बघितले आपण. आता या सर्वांचा अर्थ. वृत्तीसंगामुळे वृत्ती तादात्म्यामुळे आत्म्यास जीवभाव प्राप्त होतो. त्यामुळे जीवास देहासक्ती सुखदुःख प्राप्ती विषयात आसक्ती संसार बंध अशी उत्तरोत्तर प्राप्ती होते हे निश्चित. तरी विषयवृत्ती आवरावी त्यामुळे गुरुकृपेने वैराग्यरूप मुक्ती प्राप्त होते. असा या 3 ओवीचा सारांश अर्थ आहे. आता ओवी क्रमांक 417 मध्ये सततची तुरीय अवस्था प्राप्त होते असं नाथ म्हणतात. तेथे भ्रमेसहित पळाली भ्रांती क्रियेसहित गळाली प्रवृत्ती. 421व्या ओवीतील हे 2 चरण. पुढे 423 ओवी अशी आहे. तेवी माझी स्वरूप प्राप्ती मायेची मावळे स्फूर्ती लाजा विसरे प्रवृत्ती निवृत्ती नित्यतृप्ती स्वानंदे. अर्थ. माया अविद्या संपते, स्वस्वरूपाची प्राप्ती होते, जगत सत्यत्वाचा भ्रम संपतो, कर्तेपणासह असलेली प्रवृत्ती संपते, त्यातून निवृत्ती बाहेरून प्रवृत्ती स्वानंदासह नित्यतृप्तीसह सुरू राहते. सारांश. सर्व जग सिनेमा पाहिल्यासारखे दिसत राहते व कर्मबंध तयार न होणाऱ्या फलासक्तीरहित असलेल्या कर्माची उभारणी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर सुरू राहते. तसे अनुभवास येत राहते. आणि माऊलींनी हे स्पष्ट केलेलं आहे. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 59. आणखी पुढे काय ते नंतर बघूया. महत्त्वाचा सिद्धांत सांगणारी अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 59 माऊलींची अशी आहे. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. एकामुळे दुसरी, एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. हाच स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या
शरीर मन बुद्धीचाही आहे. हाच स्वभाव शरीर मन बुद्धीशी एकरूप असलेल्या मीचाही आहे. अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. आणि म्हणून वस्तुतः रिकामे असलेले अंतःकरण म्हणजे संकल्प विकल्परहित म्हणजे नामरूप विचाररहित म्हणजेच वृत्तीरहित असलेले मन, चित्त म्हणजे चिदाकाश. मी करता मी भोगता आहे ही धारणा उगीचच धरून असते, वागवीत असते. हा मुद्दा माऊली आपल्याला अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 304 मध्ये कशा पद्धतीनं सांगतात. तर ती ओवी अशी: तरी सत्याची गा धनुर्धरा सर्व कर्माचा उभारा होतसे बाहेर बाहिरा करणी पाचे. कर्माची उभारणी आत्मस्वरूपाच्या बाहेर बाहेरच्या बाहेर होत असते, होत राहते व तसे अनुभवास येत राहते. माऊलींनी मागच्या ओवीत असं सांगितलं की अवधानाचा चांगला विस्तार करू नये. आणि आता सिद्धांत सांगतात, अर्जुना, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होत राहते. माऊली ओवी क्रमांक 261 पासून 18व्या अध्यायातल्या ज्ञानप्रधान कर्मफल संन्यास सिद्धीस गेलेल्या साधकाच्या अर्थात जीवनमुक्ताच्या कर्मासंबंधाने अनुभव सांगत आहेत. त्या सर्व अनुभवाचे सार या ओवीत सांगितले आहे. शरीरेंद्रियाद्वारे मन बुद्धीद्वारे उभारले जात असलेले असे सर्व कर्म अकर्ता साक्षी असलेल्या आत्म्याच्या बाहेर बाहेरच्या बाहेर सुरू असल्याचे अनुभवास येते. लिप्त करणे तर दूरच, उभारल्या जात असलेल्या कर्माचा स्पर्शसुद्धा होत नाही. इतक्या दूरवर बाहेरच्या बाहेर कर्म सुरू असल्याचे अनुभवास येत राहते. आत्मसाक्षात्कारानंतर जीवनमुक्तावस्थेत राहून कर्म करीत असताना कर्मसंबंधाने वरीलप्रमाणे टळटळीतपणे व सतत जाणवत राहते, अनुभवास येत राहते, असा लेखकाचा अनुभव आहे. मनुष्य जोपर्यंत बुद्धीमधील अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो जागृत असूनही अज्ञान निद्रेतच असलेला समजावे. त्याचे लौकिक जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय. आणि त्यासाठी अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 41 आपण पाहणार आहोत. सिद्धांत सांगणारा श्लोक असा आहे: व्यवसायात्मिका बुद्धिर एके इह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 41 आणि अर्थ असा आहे: या बुद्धियोगामध्ये म्हणजे मोक्षमार्गामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. अनिश्चयी म्हणजे कामनायुक्त पुरुषांच्या बुद्धी वृक्षांच्या शाखाप्रमाणे अनेक भेदांनी युक्त व अनंत आहेत. व्यवहारात अनेक कामना, प्रत्येक कामनापूर्तीचे विविध उपाय, विविध निश्चय, अशा रीतीने विविध भेदयुक्त बुद्धी असते. मोक्षमार्गामध्ये एकच निश्चय, तो म्हणजे ज्ञानाची अपरोक्षानुभूती म्हणजेच आत्मानुभूती म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती. शब्द वेगवेगळे पण निश्चय एकच. आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेल्या निश्चयात्मक बुद्धीला माऊलींनी मागील ओव्याद्वारे सुबुद्धी आणि पुढील ओव्यामध्ये सद्बुद्धी असं म्हणून संबोधन केलेलं आहे. आणि नेमका
हाच अर्थ सांगणारा स्कंद 11 अध्याय 13 आणि श्लोक 30 आहे. पुढे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था गुणाप्रमाणे झालेल्या आहेत आणि या 3ही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी चैतन्यरूप आत्मा एकच आहे. या 3 व बाल्य, तरुण आदी अवस्था मनाच्या आहेत आणि मायेमुळेच माझ्यामध्ये म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कल्पिल्या गेलेल्या आहेत असा निश्चय करा. या निश्चयाच्या आड येणाऱ्या संशयाला गीता आणि ज्ञानेश्वरी इत्यादीमधील प्रमाणाद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानरूपी खड्गाने छिन्न विच्छिन्न करा. हृदयस्थ असलेल्या माझे भजन करा असं स्कंद 11 अध्याय 13 श्लोक 32 आणि 33 मध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे जग मनाचाच खेळ आहे, भास आहे. म्हणून साधकाने मनातील या जगाकडे दुर्लक्ष करून म्हणजे ध्यानाच्या वेळी दुर्लक्ष करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता तृष्णिम अवस्थेत म्हणजे विचाररहित शांती व स्वतःचे अस्तित्व अनुभवणाऱ्या अवस्थेत राहावे. ध्यानाभ्यासात परिपक्वता आल्यानंतर जागृतावस्थेत सुद्धा तृष्णिम अवस्था प्राप्त होते, जी आत्मानुभूती प्रत नेते असं श्लोक क्रमांक 34 आणि 35 मध्ये सांगितलेलं आहे. अध्याय 13 स्कंद 11. एकनाथ महाराज उपाय व फल पुढील प्रमाणे सांगतात. अध्याय क्रमांक 13 आणि नाथांची ओवी 589 अशी आहे. जया देहाचे निमद भजने, माझे शुद्ध स्वरूप पावने, त्या देहासी विचरजी तेने, मी माझे पण देखेना. पुढे 595 क्रमांकाची ओवी ती वाचतो. पावोनी निजस्वरूपासी, स्वानंद पूर्ण साधकासी, सुखे सुखरूपता जाहली त्यासी, नज देहासी विसरोनी. पुढे 627 क्रमांकाची ओवी अशी आहे. ऐसे पावोनी माझ्या स्वरूपासी, विसरले देह अभिमानासी, झाले चैतन्य घन सर्वांशी, आनंद समरसी निमग्न. पुढची ओवी 636. अविद्या कारण देह कार्य, ते अविद्या नासो निजाये, कारण नासल्या कार्य राहे, हे नगडे पाहे म्हणाला. अध्याय 13 मधली 636वी ओवी वाचली. आपण या सर्वांचा आता अर्थ पाहूया. इंद्रिये, मन, बुद्धी असे संपूर्ण देहाने केलेल्या माझ्या भक्तीने देह तादात्म्य विसर्जित करावे. मी माझेपणा या चष्म्यातून मनात येणाऱ्या विचाराकडे ध्यान करताना व जागृतावस्थेत पाहू नये. 589 या ओवीचा आपण अर्थ पाहिला. अशा रीतीने स्वानंदपूर्ण व सुखोपाय असलेली स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती होते. 595 ओवीचा अर्थ. आता 627वी ओवी त्याचा अर्थ. अशी आत्मानुभूती प्राप्त झाल्यावर सर्वत्र असलेल्या चैतन्य घनानंदाशी तो समरसतेने निमग्न होतो. आणि आता 636वी ओवीचा अर्थ. देहभाव, ज्याला आपण जीवभाव म्हणतो, हे अविद्या कार्य आहे, जे अविद्येसोबत लया जाऊन स्वानंदपूर्ण आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आता स्कंद 11 अध्याय 13 आणि श्लोक 37 काय म्हणतो, तर त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. ध्यानाभ्यासाद्वारे समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही. म्हणजे देह तादात्म्य व जगत सत्यत्व नेहमीसाठी संपते. जागृतावस्थेत जग हे सिनेमासारखे दिसत राहते असं स्पष्ट केलेलं आहे श्लोक क्रमांक 37 मध्ये.
आता प्रस्तुत विवेचनामध्ये स्कंद 11 अध्याय 13 आणि श्लोक 18 ते 22 या श्लोकामध्ये वर्णिलेल्या प्रसंगात सनकादिकांनी विचारलेल्या प्रश्नास हंसरूपाने असलेल्या भगवंतांनी वरीलप्रमाणे दिलेल्या उत्तराद्वारे सनकादिकांना व त्यांचे पिता ब्रह्मदेवांना उपदेश केला आहे. चित्तापासून विषयांना म्हणजे विषय वृत्तींना दूर ठेवण्यासाठीचा उपाय म्हणजे साधना व साधना सिद्धीस गेल्यानंतरचा अनुभव सांगितलेला आहे. श्लोक क्रमांक 38. ब्रह्मदेवांना केलेला हा उपदेश चतुश्लोकी भागवत या नावाने व अन्वय व्यतिरेक या ज्ञानाभ्यासासाठी प्रसिद्ध आहे. अन्वय हा सिद्धांत व व्यतिरेक ही सिद्धांत जाणण्याची प्रक्रिया म्हणजेच युक्ती अर्थात साधना निदिध्यासन आहे असे लक्षात घ्यावे. चतुश्लोकी भागवताचा उपदेश श्रीमद भागवत स्कंध क्रमांक 2 अध्याय क्रमांक 9 मध्ये आहे. चतुश्लोकी अर्थात 4 श्लोकावरील विवेचन त्यावरील एकनाथी भागवतामधील महत्त्वाच्या ओव्यासह परिशिष्ट 12 चतुश्लोकी भागवतमध्ये दिलेला आहे. ते परिशिष्ट अध्याय क्रमांक 18 नंतरच्या परिशिष्टांच्या क्रमानुसार आपण वाचणार आहोतच. सध्या त्या परिशिष्टाचा परिच्छेद 1 व 2 व उर्वरित परिच्छेदातील ठळक भाग आपण पाहणार आहोत. परिशिष्ट क्रमांक 12 चतुश्लोकी भागवत. श्रीमद भागवत स्कंद 2 अध्याय 9 मध्ये भगवंतांनी ब्रह्मदेवांना उपदेश केला आहे. त्यातील श्लोक क्रमांक 32 ते 35 हे 4 श्लोक चतुश्लोकी भागवत या नावानं प्रसिद्ध आहेत. स्कंद 2 अध्याय 9 वरील सर्व 45 श्लोकावर एकनाथ महाराजांनी स्कंद 11 वर रचलेल्या एकनाथी भागवताच्या अखेरीस निरूपण केले आहे. कथाप्रसंग लक्षात येण्यासाठी व ब्रह्मदेवांना केलेल्या संपूर्ण उपदेश लक्षात येण्यासाठी आपण या ओवीवर चिंतन करत आहोत. त्यामधील आपण काही अर्थ पाहणार आहोत. तेथील उपदेश ध्यानाभ्यासासंदर्भात आहे. श्रीमद भागवतातील स्कंद 2 मधील प्रस्तुत अध्याय 9 मध्ये ज्ञानावर कर्मबंधाची निर्मिती होणार नाही हे फल प्राप्त करून देणाऱ्या व भक्तीसहित असलेल्या ज्ञानसाधनेवर भर आहे. श्रीमद भागवतातील या दोन्ही अध्यायांचा एकत्रित विचार करता भगवंतांनी ब्रह्मदेवास केलेल्या उपदेशात ध्यान व ज्ञान या दोघांचा भक्ती आधारित समन्वय सांगितलेला आहे. ज्ञान व ज्ञान अनुभवास आणून देणारे विज्ञान सांगितले आहे असे लक्षात घ्यावे. विषय प्रवेश लक्षात येण्यासाठी व ज्ञान अनुभवास आणून देणारी भक्ती प्रवाहित होण्यासाठी श्लोक नंबर 32 ते 35च्या म्हणजे चतुश्लोकी भागवताच्या आधी असलेल्या स्कंद 2 मधील अध्याय 9 मधील महत्त्वाच्या श्लोकांचा अर्थ आपण पाहणार आहोत. पुढील परिच्छेदात कंसात दर्शविलेले क्रमांक श्रीमद भागवतामधील श्लोकांचे व त्यावरील एकनाथी भागवतामधील ओव्यांचे आहेत. कमी वाचनात संपूर्ण ज्ञान व विज्ञान प्राप्त होण्यासाठी श्लोकार्थामध्ये कंसात स्पष्टीकरण, श्लोकार्थानंतर निवडक ओव्या, प्रसंगी ओवीमधील निवडक चरणे, ओव्यांचा अर्थ स्वयं स्पष्ट असल्यामुळे आवश्यक तेथेच अर्थ किंवा ओवीतील अवघड पदानंतर कंसात स्पष्टीकरण अशी पद्धत पुढील परिच्छेदामध्ये अनुसरली आहे. श्री शुकमुनी राजा परीक्षितास म्हणाले, ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी म्हणजे तसेच स्वप्नात घडलेल्या घटनाशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो, त्याप्रमाणे देहाहून वेगळ्या असलेल्या आणि ज्ञानस्वरूप स्वसंवेद्य आणि ज्ञानमात्र असलेल्या आत्म्याचा दृश्य पदार्थाबरोबर काहीही संबंध नसतो. जो संबंध जाणवतो
तो मायेद्वारे प्रस्थापित झालेला असतो. हा स्कंद क्रमांक 2 अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 1चा अर्थ आपण सुरुवातीला बघितला. पुढे अज्ञानास म्हणजे मायेस, जगत सत्यत्वाच्या भ्रांतीस म्हणजे आभासात, समूळ म्हणजे माझ्यातील अविद्येसह नष्ट करणाऱ्या गुह्य ज्ञानाचा उपदेश मला कृपा करून करा, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंताचं वर्णन करतायत. ब्रह्मदेव म्हणतात, आपण मायेचे स्वामी आहात. आपला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी स्वतःच्या तोंडातून धागा काढतो, विणतो, त्या जाळ्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो धागा स्वतःमध्ये लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपण आपल्या मायेच्या योगाने म्हणजे मायेद्वारे विविध शक्तिसंपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन, संहार करण्याची क्रीडा, त्यालाच भगवंताच्या लीला म्हणतात, त्या करता. त्याप्रमाणे अनेक रूपे म्हणजे अवतार घेता. हे आपण निर्लिप्ततेने कसे करता याविषयीचे ज्ञान आपण मला द्या. ज्या ज्ञानाच्या अनुग्रहाने सृष्टीची रचना करते वेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने मी म्हणजे ब्रह्मदेव बांधला जाणार नाही. स्कंद 2 अध्याय 9 श्लोक 26 ते 28 यामध्ये हा मुद्दा नमूद केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला श्लोक क्रमांक 32 ते 35 हे चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे, वर सांगून झालेलं आहे. आणि पुढे त्यामध्ये श्लोक 30 ते 36 या 7 श्लोकाद्वारे म्हणजे अगोदरचे 2 30 आणि 31 आणि नंतरचा 1, त्यामुळं चतुश्लोकीचे 4 आणि हे 3 भगवंतानी स्वमुखाने उपदेश केला आहे. त्यापैकी श्लोक 32 ते 35 हे चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान म्हणतात, परमगृह्य असलेले म्हणजे आध्यात्मिक शब्द असलेले ज्ञान व ते अनुभवास आणून देणारे, शब्दज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त करून देणारे विज्ञान साधना पद्धतीसह मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. श्लोक क्रमांक 30. माझा जेवढा विस्तार आहे, माझे आत्म्याचे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे, गुण आणि लीला आहेत, त्या सर्व तत्वांचा तू माझ्या अनुग्रहाद्वारे अनुभव घे म्हणजे विज्ञान प्राप्त कर. श्लोक क्रमांक 31. म्हणजे 30 आणि 31 अगोदरचे 2 श्लोक आपण त्याचा अर्थ बघितला. आता हे चतुश्लोकी भागवत स्रष्ट्याशी म्हणजे ब्रह्मदेवाशी सांगे भगवंत. तेथे श्रोता द्यावे दत्तचित्त, श्रवणे परमार्थ जीवासी जोडे, असं 432व्या ओवीमध्ये नमूद केलेलं आहे. आणि पुढे चतुश्लोकी भागवताचा उपदेश आलेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. आणि आता जे काही चिंतन आपण केलं ते चिंतन ऐकल्यानंतर आणि माझी माऊली म्हणतात या ध्यानाकरता आपण बसूया. माझी माऊली.